फायनली फर्स्ट सेमिस्टर कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला आयडी कार्ड भेटलाच. हॅलो रे नाही वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी निघले होते कॉलेजला जाण्यासाठी आणि ॲज युजल मी पायनच गेलते कॉलेजला जाण्यासाठी. बस स्टॉपला जातच होते तेवढ्यात एक आमचे पडोसी येते. ते दादा म्हणलं कुठं चाललं म्हणलं एवढं सकाळी. मी म्हणलं कॉलेजला. मग चल म्हणे बस म्हणे तुला सोडतो म्हणे बस स्टॉपवर. त्या दादानं मला बस स्टॉपला सोडलं होतं आणि त्यांचे धन्यवाद खूप सारे. नंतर मी कॉलेजला पोहोचले आणि तेवढ्यात माझी फ्रेंड दिसली आणि त्याच्या मागे पण एक फ्रेंड होता. दोघं सेमच होते म्हणा. एकतर हे जागा आहे हे वाली नाही तर ते वाली. इथं बसायचं सगळे नावाने समजतात आपल्याला. हा चल बस. बघते दिदी बसली की नाही नको जाऊ दे आपण थोडी नाव आहे आम्ही त्यातले ईश्वर बाबा. अशा पांचटल्या गोष्टी करत करत आम्ही निघलो होतो कॉलेजमध्ये. आणि हे बघा कॉलेजचा वेळ. आणि तेवढ्यात ना मला एक पतंग दिसली होती जी की कॉलेजवर लटकली होती. मी घ्यावा म्हणलं होतं बट घेऊन कुठे जाणार. आणि त्या मोठ्या स्क्रीनचा यूज ऍज अ मिरर म्हणून पण यूज करता येते बघा. फ्लेक्स मारणं कधी जाणार नाही वाटतं माझ्या अंगातून. नंतर कॉलेजमध्ये ना संजनानं माझ्यासाठी फुल आणलं होतं. बॉयफ्रेंडनं दिलं नाही म्हणून काय झालं, बेस्ट फ्रेंडनं तर गुलाबाचं फुल दिलं ना. कॉलेज सुटल्यानंतर मॅमनं आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं आणि हे आयडेंटिटी कार्ड दिलं. हे खरंच मंगळसूत्र घातल्यासारखंच वाटत होतं. मम्मी म्हणे काय घातलं म्हणे, काढ घे म्हणे आता कॉलेजच्या बाहेर आहेस ना म्हणे तू, घरी आली ना म्हणे आता. मग काढायला लागला मग मला. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. व्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा.